नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे। आज 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर 12वा हप्ता जमा करण्यात आला आहे। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आत्ताच सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही आज हप्ता सोडणार आहोत। आज लाडक्या बहिणींच्या खात्यावर 12वा हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। 1500 रुपये महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये सोडण्यात आले आहेत। 12व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली असून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्या बाबतीत नेमका कोणता प्रॉब्लेम झाला आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण आज जेव्हा आदित्यताई तटकरे यांनी हप्ता सोडल्याचं घोषित केलं, त्यावेळी आदित्यताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये जे नवीन नियम लावण्यात आले आहेत ते देखील सांगितले आहेत। तर नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला आहे हे देखील आपण पाहूया। आत्ताच बँकांना सरकारकडून चेक देण्यात आला आहे, त्यामुळे डायरेक्ट डीबीटीच्या मार्फत लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहेत। आत्ताच महाराष्ट्रातील फक्त 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडण्यात आले आहेत, तर उद्या परत 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 12वा हप्ता जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वाटप करणार आहोत। आज फक्त 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे आणि उद्या परत 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आज फक्त 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि बाकीचे बँक खाते हे रद्द करण्यात येणार आहेत। कारण लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच बँका या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आजच ज्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम करण्यात येणार आहे, त्या 10 जिल्ह्यांमधील महिलांचं खातं या 10 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल तरच या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहेत। सरकारकडून जी यादी लाडकी बहीण योजनेसाठी जाहीर करण्यात आली होती, त्या बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि त्या लाडक्या बहिणींचा आम्हाला मेसेज सुद्धा आलेला आहे। अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की फक्त 10 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि खरंच त्या 10 बँकेपैकी एका बँकेत खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज सकाळपासून 1500 रुपयाचा हप्ता मिळत आहे। अजितदादा पवार म्हणाले आहेत की 990 कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आला आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की अजितदादा पवार यांनी नेमके कोणत्या बँकांची नावं सांगितली आहेत, कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारमार्फत देण्यात आला आहे। जर तुमचंही खातं या 10 बँकेपैकी एका बँकेत असेल तर तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आज मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। आज सकाळपासून बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना काळजी वाटत आहे की आता आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही का, लाडकी बहीण योजनेमधून आम्हाला अपात्र ठरवण्यात आलं आहे का। तर लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याची गरज नाही। सरकारकडून काही नियम बदलण्यात आले आहेत, त्यामुळे तुमच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत, पण काळजी करण्याची गरज नाही। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जरी तुम्हाला मिळाला नसेल तर सरकारने सांगितलेल्या सूचना जाणून घ्या, कारण आता बँकांना निधी मिळाला आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची कोणतीही गरज नाही। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, आज 10 बँकांची निवड सरकारकडून करण्यात आली आहे, त्या 10 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर आज 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आला आहे। तर चला पाहूया की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असेल त्याच लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुमचं बँक सेटिंग ऍक्टिव्हेटेड आहे का हे एकदा चेक करा, कारण आज रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर डीबीटी मार्फत 1500 रुपये सोडण्यात आले आहेत।
जालना जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। 12व्या हप्त्याचं वाटप जालना जिल्ह्यामध्ये देखील करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहेत, कारण 12व्या हप्त्याचं वाटप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज करण्यात येणार आहे। सरकारकडून ज्या 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, त्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ज्या महिला आहेत, त्या महिलांना देखील आज 12व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यावरती आज 1500 रुपये जमा होणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर देखील आज 1500 रुपये जमा होणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा लाभ आज मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। रायगड जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर सकाळपासून 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। रायगड जिल्ह्यातील महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। लातूर जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणींचं बँक सेटिंग ऍक्टिव्हेटेड आहे, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होत आहेत। नाशिक जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आज जमा होण्यास सुरुवात झाली। सातारा जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज 1500 रुपये जमा होत असून सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। आता आपण लाडकी बहीण योजनेसाठी पात्र 10 जिल्ह्यांची नावे तर पाहिली। आता आपण पाहूया की कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। बँक ऑफ इंडियामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे, त्या लाडक्या बहिणींना आज 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा होणार आहेत। महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 12वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। ॲक्सिस बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं बँक सेटिंग ऍक्टिव्हेटेड आहे, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12वा हप्ता जमा होणार आहे। ICICI बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ आज मिळणार आहे। इंडियन बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे, इंडियन बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड लिंक केलेलं आहे, त्या लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळणार आहेत। युनियन बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे, त्या बहिणींचं eKYC कंप्लीट असेल, त्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत। बँक ऑफ बडोदामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज 12व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। स्टेट बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज 12व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। स्टेट बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। पोस्टामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहेत। पोस्टामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। पंजाब अँड सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत 12व्या हप्त्याचा लाभ घेता येणार आहे। पंजाब अँड सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज 1500 रुपये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचा लाभ लाडक्या बहिणींना मिळत आहे।